अशा परमात्म्याला भक्ताने आवाज दिल्याच्या नंतर तो परमात्मा त्या भक्ताला नावेमध्ये बसवतो. कोणत्या? तुका म्हणे कृपानिधी. का बसवतो? त्याचं कारण तो परमात्मा फार कृपावंत आहे महाराज. देवाला बोलवण्यासाठी, देवाला आळवण्यासाठी फार काही लागत नाही. फक्त अंतःकरणामध्ये प्रेम ठेवून जर तुम्ही नामस्मरण केला तर तो परमात्मा फार विशाल आहे, फार कृपाळू आहे. कृपानिधी असं त्याला म्हणतात. धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील, आपुला तो बोल साच करी. तू देवा कृपानिधी आहेस. आणि असा कृपानिधी परमात्मा तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावे मध्ये. आम्हाला जन्म मरणाच्या या पहिल्या तिराला तो परमात्मा नेऊन ठेवतो. म्हणजेच आपल्या चरणाजवळ त्या भक्ताला ठेवून घेत असतो. पण असा भक्त देवाच्या जवळ जाण्यासाठी त्या भक्ताने त्या परमात्म्याचं अंतःकरणापासून नाव घेतलं पाहिजे, प्रेमाने त्याला बोलवलं पाहिजे. म्हणून हे धावे घाली पाना नाव घेता पंढरी जाणार. अशा परमात्म्याला आपण प्रेमाने बोलवलं पाहिजे. खऱ्या अर्थाने आज त्या परमात्म्याचा जन्मदिवस आहे. आज परमात्मा जन्माला येणार आहे. पूर्वीच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने एखादी गोष्ट जर साजरी करायची असेल तर त्याची पूर्वतयारी असायची. काय असायची? आजही आपण काय केली आहे? पूर्वतयारी केली आहे. पण ही वास्तविक स्थितीला पूर्वतयारी आहे. पण त्याच प्रकारची पूर्वतयारी आपण आपल्या अंतःकरणाची सुद्धा केली पाहिजे. ज्या प्रकारे आपल्या या अंतःकरणामध्ये प्रपंचाविषयी सुख आहे, प्रपंचाचं नास्तिक काही क्षणाचं सुख या हृदयामध्ये, ते हृदयामधलं प्रपंचाविषयी असणारं विषय सुख आपण बाजूला सारून सच्चित आनंद, चिरकालपर्यंत टिकणारा, अखंड आनंद देणारा परमात्मा आपण आपल्या हृदयामध्ये साठवला पाहिजे. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली हेरधार झाला सफल व्यापार. म्हणून हा व्यापार सफल करण्यासाठी, आपलं जीवन धन्य करण्यासाठी त्या परमात्म्याला शरण जाणं गरजेचं आहे. पण असा जो परमात्मा तो आज जन्माला येणार आहे. का जन्माला येणार आहे? त्याच्या मागचं कारण मी मगाशी सांगून गेलो. 3 कारण आहेत. एक म्हणजे काय? धर्माचं रक्षण, साधूचं रक्षण. आणि तिसरं कारण म्हणजे द्वैत्यांचा नाश करण्यासाठी. ज्या वेळेस या पृथ्वी तलावरती अगणित असं पाप वाढलं, पापी जे अभक्त द्वैत ते मातले, धरणीसी झाले ओझे त्यांचे. आणि मग असं ओझं झाल्याच्या नंतर महाराज इतके द्वैते मातले की जिकडे तिकडे द्वैत्यांचा हाहाकार माजला. आणि माजल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने ते द्वैत काय करायचे? जर कीर्तन चालू असेल तर त्या कीर्तनामध्ये जाऊन महाराज ते कीर्तन भंग करायचे, कीर्तन मोडायचे. पहिले टाळकऱ्यांना मारायचे, नंतर पाखवाजाकडे यायचे, नंतर कीर्तनकार बुवा, हे सगळं असं करून ते कीर्तन भंग करायचे. थोडक्यात सांगायचा भाग असा, कीर्तन बंद पाडायचे. जर यज्ञ चालू असेल, होम चालू असेल तर त्या ठिकाणी होम बंद पाडायचे. साधूंना त्रास द्यायचे, ऋषींना त्रास द्यायचे, कडघऱ्यामध्ये बंद करायचे आणि कारावासामध्ये बंद करून त्यांच्यावरती अन्याय द्वैत्य करायचे. आणि अन्याय करत असताना हा अन्याय परमात्म्याला सहन झाला नाही. हा अन्याय परमात्म्याला सहन होण्यापेक्षा या द्वैत्यांचा भार आता पृथ्वी मातेला सहन होत नव्हता. म्हणून पृथ्वी मातेने काय केलं? वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्रीवाय तो हे सांगत असे. महाराज पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं. कोणी? पृथ्वीने. हा बरं का, आपल्यावरती जर ओझं दिलं, ओझं, जड ओझं, समजा तुमच्याकडे ज्वारी आहे, ज्वारीचा 50 किलोचा कट्टा तुमच्या डोक्यावरती दिला तर तुम्ही काय कराल? तो उचलाल का नाही? नाही उचलणार. बरं, एखादा जर पैलवान असेल तर तो म्हणणार उचलेल. पण त्याच्या पलीकडे 100 किलोचा दिला तर नाही उचलणार. त्याचं कारण आपल्या सुद्धा डोक्यावरती विशिष्ट वजन, या वजनाला मर्यादा आहे. तसं त्या पृथ्वी मातेच्या डोक्यावरती अगणित असं वजन झालं. पाप वाढलं. का? कारण द्वैताचा भार तिला सहन होईना. म्हणून वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाई, पृथ्वी मातेने गायीचं रूप धारण केलं आणि रडत रडत ब्रह्मदेवाकडे आली. आल्याच्या नंतर जगन निर्माता ब्रह्मदेव त्या ब्रह्मदेवाला सांगू लागले, म्हटले
बाई मी जरी सृष्टी निर्माण केली असेल तरी त्याचं कर्तृत्व त्याचं सगळी देखरेख माझ्याकडे नाही. तुम्ही भगवान भोलेनाथाकडे जा. त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर ते सुद्धा म्हटले माझ्याकडे काही नाही, सगळी देखरेख सगळं महत्वाचं खातं कोणाकडे? भगवान श्री विष्णूकडे. सगळेजण त्या ठिकाणी आले. कुठे? क्षीराब्दीमध्ये. आणि आल्याच्या नंतर सगळे देव सगळे ऋषीमुनी संत मंडळी त्या ठिकाणी. आणि आल्याच्या नंतर महाराज परमात्मा शयन अवस्थेमध्ये होते. विश्रांतीची वेळ देवाची. मग देवाला जागृत करायचं, काय केलं पाहिजे? जागृत करण्यासाठी त्याचं स्तवन केलं पाहिजे. आणि मग स्तवन करण्यासाठी सगळ्यांनी करुण स्वरूपाने महाराज हात जोडले. आणि हात जोडल्याच्या नंतर श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवादिदेवा कृपाळो आजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना. आणि मग शेषावरती शयन अवस्थेमध्ये असणारा परमात्मा हात जोडले आणि देवाची करुणा भाकली. देव जागृत झाल्याच्या नंतर सगळं काय देवाला माहिती होतं, तू हे सगळं जाणता. पण काय झालं म्हटले, एवढे सगळे माझ्याकडे अचानक काही नाही म्हटले. देवा बास, आता या द्वैत्यांचा भार मला सहन होत नाही म्हणून पृथ्वी मातेने सांगितलं. सांगितल्याच्या नंतर देवा तुम्हीच काहीतरी करू शकता असं सांगितल्याबरोबर भगवान परमात्मा म्हटला काही काळजी करू नका. त्या ठिकाणी आकाशाची वाणी झाली. आणि आकाशवाणी झाल्याच्या नंतर आकाशाची वाणी सांगे सकळांशी तळमळ मनाशी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण काही सकळ. सगळ्यांचं रक्षण त्या ठिकाणी परमात्मा करणार आहे अशी आकाशवाणी झाली. आणि झाल्याच्या नंतर महाराज परमात्मा म्हटला बास आता अवतार घ्यायचा. आणि अवतार घेत असताना सगळ्यांना आपापली कामं वाटून दिली. रुक्मिणी आई साहेबांना म्हटले तुम्ही कौंडिण्यपुराला जायचं. सगळ्यांना आपापल्या मार्गी लावून दिलं. आणि शेषाला म्हटले तू सुद्धा आता अवतार माझ्यासोबत घ्यायचा. शेष भगवान म्हटले देवा राम अवतारामध्ये तुझ्यासोबत मी अवतार घेतला आणि 14 वर्षाचा विनाकारण वनवास मला भोगायला लागला. मी आता अवतार घेणार नाही, माफ कर म्हटले. बाबा तेव्हा तू राम अवतारामध्ये 14 वर्षाचा वनवास भोगला का? कारण तू लहान होतास. आता मात्र तू मोठा भाऊ बळीराम तुला व्हावं लागेल म्हणून मोठ्या भावाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली. आणि दिल्याच्या अवतार धारण करायचा. जन्माला यायचं, पण जन्माला येण्यासाठी तेवढी पवित्र पूस पाहिजे ना महाराज. आपण मस्त म्हणतो राजे तुम्ही जन्माला या पण शेजारच्या घरात, आमच्याकडे नको. का? त्याचं कारण पवित्र कुस पाहिजे. मग कोणाच्या पोटी जन्माला यायचं? आकाशवाणीमध्ये सांगितलं होतं देवकीच्या गर्भा येईल भगवान म्हणून. देवाच्या मायेने कंसाची असणारी बहीण, या मथुरेचा असणारा अधिपती राक्षस, त्याचं नाव कंस. आणि या कंसाची बहीण असणारी देवकी. महाराज आपल्या बहिणीचा विवाह वसुदेवाशी लावून दिला. का लावून दिला? त्याच्या मागे फार मोठा इतिहास आहे. सांगायला गेले तर तासभर करायला लागेल. मागच्या जन्मीचे पूर्व पुण्य आहे म्हणून देवाच्या स्वरूपाने देवाच्या या मायेने दोघांचा विवाह झाला. झाल्याच्या नंतर महाराज कंसाच्या बहिणीचं लग्न होतं. आता या राज्याचा मुख्यमंत्री म्हटल्याच्या नंतर मुख्यमंत्र्याच्या बहिणीचं लग्न. तसं कंस सगळ्या राक्षस कुळाचा अधिपती राजा होता, मथुरेचा राजा. आणि म्हणून त्या द्वैत्याच्या बहिणीचं लग्न म्हणून तो कंस अगदी थाटामाटात त्या कंसाने विवाह सोहळा पार पाडला. पाडल्याच्या नंतर जिकडे तिकडे वाजंत्री वाजत होते, गंधर्व यक्ष किन्नर गात होते, अप्सरा नाचत होत्या. जिकडे तिकडे फुलांचा सडा पडला होता. जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण. आणि त्या आनंदाच्या वातावरणामध्ये कंसाने आपल्या बहिणीला म्हणजेच देवकी मातेला खांद्यावरती उचलून घेतलं. आणि उचलून घेतल्याच्या नंतर महाराज तो कंस त्या ठिकाणी त्या वरातीमध्ये नाचू लागला. वरात निघाली. आपल्याकडे तुमच्याकडे निघते का वरात? आमच्याकडे निघते बा. पण आपल्याकडची वरात थोडीशी वेगळी आणि ती वरात थोडीशी वेगळी होती. आपल्याकडची वरात म्हणजे काय असतो? बँड असतो, त्याच्या पलीकडे साऊंड असतात, डीजे असतो. बरं नुसते डीजे नाही तर भोलेनाथांनी दिलेले वरदान ते भूतकेत सुद्धा पुढं नाचतात. नुसती शांत नाचत नाही तर त्यांना किक बसण्यासाठी मोठे मोठे बॉक्स असतात. कळलं तुम्हाला? म्हणजे अशी वरात आपल्याकडे असते. पण ती वरात काही वेगळीच होती. महाराज ज्याच्या ताब्यामध्ये देव आहेत त्या सगळ्या यक्ष किन्नरांना गायला लावलं कोणी कंसाने. वाजंत्री सनईचे वडे वाजू लागले. त्या आनंदाच्या त्या वातावरणामध्ये आपल्या बहिणीला खांद्यावरती उचलून घेऊन कंस नाचू लागला. पण नाचत असताना तेवढ्यात आकाशामध्ये वीज कडाडली. आणि कडाडल्याच्या नंतर आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा. म्हटली अरे हे मूर्ख कंसा, ज्या बहिणीला खांद्यावरती घेऊन नाचतोयस आठवाईचं पुत्र
वधील तुझं, हिचा 8वा पुत्र तुझा वध करील, सावध हो. आणि असं म्हणून महाराज आकाशवाणी नष्ट झाली, वीज निघून गेली. आणि गेल्याच्या नंतर महाराज आपल्या बहिणीला खाली उतरवलं. घेऊन या खडग मारावया धावला, हात तो धरला वसुदेव. वसुदेव म्हटलं थांब बाबा, आता तुझी बहीण नाही तर माझी पत्नी सुद्धा आहे. मी तुला वचन देतो की जो माझा जे काही मला संतान पोटी येईल ते प्रत्येक मूल मी तुझ्या ताब्यामध्ये तुझ्या हवाले करेल. असं सांगितल्याबरोबर महाराज काय केलं, कंसाने आपल्या कारावासामध्ये दोघांना ठेवलं. ठेवल्याबरोबर महाराज एक 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 पुत्र जन्माला आला. पहिला पुत्र जन्माला आला. आल्याबरोबर महाराज वसुदेवाने वचन दिल्याप्रमाणे कंसाकडे घेऊन गेला. गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या लहान निरागस लेकड्याकडे पाहिलं. आणि पाहिल्याच्या नंतर कंसाच्या अंतःकरणामध्ये बदल झाला. बदल झाल्याबरोबर महाराज आता पहिलाच पुत्र मारला नाही तर 8वा जन्माला येणार नाही असा विचार. मग म्हटले 8वा जर पुत्र उशिरा जन्माला आला तर देवाचा अवतार लांबेल. आणि लांबल्याच्या नंतर हिरण्यकशिपूला अजून काही काळ, कंसाला अजून काही काळ जन्म या ठिकाणी राहावं लागेल. राहिल्याच्या नंतर तो अजून साधू संतांना त्रास देईल. म्हणून त्या ठिकाणी या सगळ्या स्वर्गाचे असणारे ब्रह्ममंत्री, पत्रकार म्हणजेच नारद महर्षी त्या ठिकाणी आले. आणि आल्याच्या नंतर म्हटले अरे वेडा बिडा की काय म्हटले तू. म्हटले काय झालं, काय नाही, त्याने तुला पहिला पुत्र आणून दिला, तू तो मारायचं सोडून त्याला मुक्त केलं, जीवनदान दिलंस. म्हटले काय करणार, 8वा पुत्र मारणार आहे ना, मग पहिल्याने काय केलंय म्हणून सोडून दिला. अरे म्हटले वेड्या, तू शाळेत गेला नाही का, तू गणित शिकला नाही का, बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार शिकला नाही का. म्हटले कसं काय. म्हटले पहिला सुद्धा 8वा होऊ शकतो. कसं. म्हटले मोज 1 2 3 4 5 6 7 8. आता म्हणले हे 8 आहेत, या 8ला उलट मोज. 8 पहिला, 7 2 6 3 असं मोजायला लागलं. मग त्याच्या डोक्यामध्ये टूप पेटली. विचार केला, म्हटले पहिला हा पहिला नसून पहिला 8वा सुद्धा होऊ शकतो. असा विचार मनामध्ये आल्याच्या नंतर महाराज त्या लहान लेकराला मारलं. गरगर फिरवून भिंतीवरती सोडून दिलं. असे 6 पुत्र कोणी मारले, कंसाने मारले. 7वा पुत्र मात्र योगमायेने मुलगी ती माया पोटातल्या पोटात जिरवून रोहिणी उदरी गोकुळामध्ये नेऊन ठेवलं. आणि ठेवल्याच्या नंतर आता मात्र 8वा पुत्र जन्माला येणार. पण जन्माला येत असताना त्या ठिकाणी पाहिलं तर देवकी माता आपल्या बाणावरती नव्हत्या. त्याचं कारण साक्षात परमात्मा जन्माला येणार. देवकी मातेचं जर तेज जर पाहिलं तर देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, जणू काही त्या कारावसामध्ये सूर्य अवतरला की काय, इतकं तेज देवकी मातेच्या चेहऱ्यावरती दिसू लागलं. का तर पोटी परमात्मा जन्माला येणार. आणि म्हणून असं तेज पाहून कंस घाबरू लागला. आता 8वा पुत्र जन्माला येणार. पण येत असताना जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं महाराज. काय, जिकडे तिकडे फुलाचे सडे पडले, पक्षी गाऊ लागले, यक्ष किन्नर गायन करू लागले, स्वर्गामध्ये देव जमा झाले, प्रत्येकाच्या हातामध्ये फुलं आहेत, फुलाचा वर्षाव करणार. जिकडे तिकडे सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं. पाऊस पडू लागला, जिकडे तिकडे नद्या भरून पूर वाहू लागला. आणि असं सगळं आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याच्या नंतर महाराज कृष्ण पक्षावरती बुधवार दिवस वसुनाम तिथी, बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. आणि मग परीक्षित राजाला शुक भगवंत सांगू लागले की परमात्म्याचा जन्म कसा झाला. तर त्या कारावासामध्ये गोकुळाष्टमीचा दिवस रात्रीच्या मध्य 12 वाजता जगाचा मालक भगवान परमात्मा त्या कारावासामध्ये जन्माला आला. बोलिये श्री कृष्ण भगवान की, कृष्ण भगवान की. या ठिकाणी जन्माचा अभंग होईल. आणि जन्माचा अभंग झाल्याच्या नंतर सगळ्यांनी पुष्पवृष्टी करायची. पण ती पुष्प एखाद्या फडक्यामध्ये उपरण्यावरती जमा करा आणि मग परमात्म्याच्या चरणावरती जाऊन समर्पित करा. दोघं कोणतरी आतमध्ये जावा आणि गेल्याच्या नंतर देवाच्या अंगावरती फुलाचा वर्षाव करायचा.
जयाचा तो वंश कयाची आनंद जयाचा तो वंश कयाची आनंद माझ्या पुढी गोविंद अवतरला माझ्या पुढी गोविंद अवतरला माझ्या पुढी गोविंद अवतरला. आता सर्वांनी मागे म्हणायचं, सर्वांनी हात वरती करायचं, हे चरण मागं म्हणायचं आणि मागं म्हणून सर्वांनी पुष्पवृष्टी करायची. कोणीतरी दोघांनी आतमध्ये जा. कुंडली गौरव झाल्याच्या बरोबर सर्वांनी देवाच्या अंगावरती फुलं टाकायची आहेत. सर्वांनी मागे म्हणा, अयोनी संभव नो हे काही श्रमी भगवान की गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 या स्थळावरती वसुनाम तिथी बुधवार असे या कृष्ण पक्षावरती रात्री मध्य 12 वाजता भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आला. त्याच पद्धतीने आजही तो परमात्मा या ठिकाणी आपल्या या वास्तूमध्ये जन्माला आलाय. खऱ्या अर्थाने आपलं भाग्य आहे की आपण या परमात्म्याचा जन्मदिवस साजरा करतोय. म्हणून आज विशेष स्वरूपाने ज्या तिथीला श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आला त्या तिथीला माझे ज्ञानोबराय सुद्धा जन्माला आले. म्हणून महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून आजचा जो दिवस आहे तो फार मोठा भाग्याचा आहे, पुण्याचा. त्याचं कारण आजच्या या दिवशी माझे ज्ञानोबराय जन्माला आले आणि आजच्या या दिवशी माझा गोपाल कृष्ण परमात्मा जन्माला आला. म्हणून देव जन्माला आल्याच्या नंतर अंतःकरणापासून हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण आपण केलं पाहिजे. म्हणून सर्वांनी एकदा प्रेमाने हात वरती करा. आपल्या घरी परमात्मा जन्माला आलाय, देव जन्माला आल्याचा आनंद आपण आपल्या चेहऱ्यावरती दाखवला पाहिजे. मला मान्य आहे 10 ते 12 वेळ 12च्या वेळेमध्ये आपल्या चेहऱ्यावरती आनंद दिसणार नाही, फक्त झोपच दिसणार, हे मला चांगलं मान्य आहे. आपल्याकडे परमात्मा जन्माला आलाय त्या काळामध्ये जो देवकी मातेला वसुदेवाला आनंद झाला, जो पूर्ण ब्रह्मांडाला आनंद झाला, जो पूर्ण देवादिकांना संतांना साधूंना आनंद झाला, तोच आनंद आपण आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करून एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करायचंय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव.
कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय. अशा स्वरूपामध्ये परमात्मा कसा गेला याचा विचार उद्याच्या काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला करायचा आहे. म्हणून अशा स्वरूपामध्ये परमात्मा जन्माला आला. पण असा परमात्मा जन्माला आल्याच्या नंतर त्याला जर आपल्या जवळ बोलवायचं असेल तर त्याला आवाज दिला पाहिजे कसा. मोहे धावे घाली पाना नाव घेता पंढरीराना. म्हणून अंतःकरणापासून आपण परमात्म्याचं भजन करावं. परमात्म्याच्या भजनाची आवड आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी एवढीच प्रार्थना आपण परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करायची. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच कलाकार मंडळी धन्यवाद. आदरणीय आमचे भगवंतदादा त्यांचा सर्व परिवार असेल अशीच उत्तर आपल्याकडनं परमात्म्याची भक्ती घडत राहो एवढीच प्रार्थना परमात्म्याच्या चरणावरती समर्पित आपण करायची आहे. म्हणून या ठिकाणी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देऊन झालेली सेवा परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करून या ठिकाणी वालीला पूर्णविराम. नातरी बालक बुबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करुणी माऊली रजजवी. एकदा सर्वांनी फक्त प्रेमाने संतांचं भजन करायचं बरं का. झालं आता 12 वाजून गेले त्याची मला जाणीव आहे. पण एकदा ज्या संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्या संतांचं प्रेमाने भजन करायचं. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे परमात्मा आपल्याला कधीही काही कमी पडून देणार नाही. फक्त प्रेमाने सर्वांनी त्यांचं भजन करायचं बरं का. सगळ्यांनी ज्ञानदेव तुकाराम म्हणायचं पण कसं मोठ्या आवाजामध्ये टाळी वाजून आणि अंतःकरणापासून म्हणायचं बरं का सगळ्यांनी. ज्ञानदेव तुकाराम बोला. ज्ञानदेव देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम बोला. झोपलेले जागे वा. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पाणी दे तुका म्हणे पाणी दे.
श्री कृष्ण जुबाळा जो जो रे देवकीचा श्री कृष्ण जुबाळा जो जो रे देवकीचा श्री कृष्ण जुबाळा जो जो रे देवकीचा श्री कृष्ण जुबाळा जो जो रे लहू आणि अंकुश माता त्याची सीता पार्वतीचा गजा तुका म्हणे आता उदाहरण होय संताची या संता होळीच्या नारी करती गलगला,
ते आता तुम्हाला.